नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 2024-25 दरम्यान 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरांवर सरकारी शाळांमध्ये पटसंख्येत घट झाल्याने केंद्र सरकार चिंतेत पडले. यामुळे शिक्षण मंत्रालयाने संबंधित राज्यांकडून तपास आणि सुधारण्यासाठी कृती योजना मागवल्या आहेत. पीएम पोषण योजना अंतर्गत कामगिरी, नियोजन आणि बजेट यावर चर्चा करण्यासाठी एप्रिलमध्ये MOEने 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर 23 राज्यांमध्ये विद्यार्थी नोंदणीत घट झाल्याचे उघड झाले, तर 8 राज्यांमध्ये 1 लाखपेक्षा जास्त घट दिसून आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेशात 21.83 लाख नोंदणीची घट झाली आहे, तर बिहारमध्ये 7.14 लाख, राजस्थानमध्ये 5.63 लाख आणि पश्चिममध्ये 4.1 लाख नोंदींची घट झाली आहे. 2023-24च्या तुलनेत कर्नाटक नोंदणीमध्ये जवळपास 1 लाखांची घट दिसून आली, तर आसाममध्ये 1.68 लाख, तमिळनाडूमध्ये 1.65 लाख आणि दिल्लीमध्ये 1.5 लाखांची घट झाली आहे. शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण सचिवांनी या पॅटर्नवर चिंता व्यक्त केली आणि राज्यांना त्यांची कारणे ओळखून 30 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचा सल्ला दिला. ही घट पहिल्यांदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 23-24च्या UDAISच्या अहवालात उघड झाली होती, ज्यामध्ये 2018 ते 2022 या कालावधीच्या सरासरीत तुलनेत एकूण सरकारी आणि खाजगी शाळांमधील नोंदणीमध्ये सुमारे 1.5 कोटींची घट दिसून आली. पीएम पोषण दाखवते की ही पद्धत 2024-25 मध्येही सुरू राहील, ज्यामुळे सरकार चिंतित आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले याची संभाव्य कारणे दर्शवली. पहिली म्हणजे डेटा संकलन पद्धती बदल. यामध्ये शाळानिहाय अहवाल फक्त एकूण संख्यापासून विद्यार्थीनिहाय अहवाल नाव, पत्ता, पालकांचे नाव आणि आधार तपशील असा बदल समाविष्ट आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेले आणखी एक कारण म्हणजे अनेक राज्यांनी असे सुचवले आहे की कोविड नंतरच्या काळात नोंदणी सरकारी शाळांमधून खाजगी शाळांमध्ये बदलली जाऊ शकते. नोंदणीतील घटीबरोबरच पीएम पोषण बैठकीमध्ये योजनेचा व्याप्ती कमी असल्याचेही दिसून आले. 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये दिल्लीतही मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संख्या 97,000ने कमी झाली आहे, ज्यामध्ये बालवाडीच्या 60%, प्राथमिकच्या 69% आणि उच्च प्राथमिकच्या 63% विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. शिक्षण मंत्रालयाने दिल्लीला हे आकडे सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशात जेवणाच्या व्याप्तीत 5.41 लाख विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे, तर राजस्थानमध्ये 3.27 लाख आणि पश्चिम बंगालमध्ये 8.4 लाख विद्यार्थ्यांची घट झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की काही राज्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे टिफिन आणण्याची तक्रार नोंदवली आहे. सर्वांना अन्नाची गुणवत्ता तपासण्यास आणि खात्री करण्यास देखील सांगण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेकडे कल वाढावा म्हणून 3 दशकांपूर्वी मिड डे मील योजना लागू करण्यात आली, जिचे नंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता 8वी पर्यंतच्या मुलांना पोषण आहार देण्यात येतो. त्यांचा खर्च केंद्र आणि राज्य 60-40च्या प्रमाणात उचलतात, तर केंद्र अन्नधान्याचा पुरवठा करते. यानंतरही देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबून राहिलेली नाही.